अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मध्ये कसं असतं हे लक्षात घ्या. काय सांगत होतो, कीर्तीच्या भावाने एक डेफिनेशन लिहून आणली होती आणि ती कोणती? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. बरोबर. मग ऑलवेज कुठे ऍक्ट होते? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आणि दोन प्रकारचे सर्वात महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. कन्फ्युजन कुठं होतो? एक मी विद्यार्थी असताना मला पण कन्फ्युजन होता कसा की ही जीची व्हॅल्यू येते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि मग लगेच लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की ग्रॅव्हिटी काय आहे 9.81. हे दोन व्हॅल्यूज कन्फ्यूज करतात. तर दोन व्हॅल्यू कन्फ्यूज करत असताना ते गोष्ट लक्षात ठेवा. ह्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे पृथ्वीच्या पलीकडे आता इथं हे दाखव, हे पूर्ण हे जे आपले काय म्हणतात सोलर आहे, सोलर सिस्टम, याच्यातलं एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि आपल्या पृथ्वीवर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर हे जे सर्व प्लॅनेट्स आहेत जे एकमेकांना कनेक्टेड आहे ते कॅपिटल जी ने कनेक्टेड आहे. त्यांच्यावरती येणारी ग्रॅव्हिटी आहे ती कोणती आहे? कॅपिटल जी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि आपल्या पृथ्वीवर जी ही व्हॅरी पण होती, पुढच्या टॉपिकमध्ये व्हॅरी पण होते, बदलत जाते, एका टोकपासून दुसऱ्या टोकपर्यंत बदलत जाते ते सोहम. बरोबर. तर लक्षात काय घ्यायचंय की आपण आता जी ग्रॅव्हिटी बघतोय ती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे ही पृथ्वीवरची ग्रॅव्हिटी. आणि मागच्या उदाहरणात आपण जेव्हा बघितलं होतं की महेंद्र आणि विराट यांच्यामध्ये ग्रॅव्हिटी बघितली होती ती कॅपिटल जी होती. आडव्या ह्याच्यात ग्रॅव्हिटी भरपूर कमी आली होती, उभ्या ह्याच्यात 9.77 आली. जर तुम्ही ते चेक केली ना तर 10⁻10 वगैरे इथं व्हॅल्यू दिलेली आहे बघा तुम्हाला पेज नंबर 7 ला. दिस इज 1.83 इंटू 10⁹ टाइम्स, म्हणजे 1.83च्या वर 9 शून्य घेतले. एवढा फरक पडतो आडव्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये आणि उभ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. येतं लक्षात? थोडं पुढे ये. हे बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. मग आपल्याला ही जी बघायची ग्रॅव्हिटी ही गुरुत्वाकर्षण बल जे लहानपणापासून शिकतोय की प्रत्येक वस्तू कुठे येते? पृथ्वीवर अट्रॅक्ट होते. कुठे होते? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. उभ्या ह्याच्यात व्हर्टिकली डाऊनवर्ड येते बघा. तर डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आणि जसं ती वस्तू त्या वस्तूवर एक फोर्स येतो तसं ऍक्सलरेशन पण तिथं काय घेतलेली त्यांनी, द डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशनचं डायरेक्शन हे पण सुद्धा कुठे येणार? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आपण जे पृथ्वीवरचं आहे तर इथं वाटलंच तर एक शब्द ऍड करून घ्याल प्रत्येकाने. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन हे काय घेतलं? स्मॉल जी. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन घ्यायला स्मॉल जी. आणि त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली पेज नंबर 8 ला. तर ती कशी काढणार? बाय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय ना? फोर्स इज काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2 पेक्षा काय? प्रोडक्ट ऑफ मासेस. या दोन वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्याला काढायची पृथ्वीवर किती ग्रॅव्हिटी असते. तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनलला आपण काय केलं? इक्वल टू. बरोबर. इक्वल टू केल्याबरोबर एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस झालं, ते आलं कॅपिटल जी. मग मी तुम्हाला हे पूर्ण लिहून दिलं. एफ काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जी काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, किंवा त्याला कॉन्स्टंट ही म्हणू शकतो आपण. हा मीटर. एम काय तुमचं? मास ऑफ द अर्थ. याचे कॅपिटल एम घेतलंय जे पृथ्वीवरचं मास आणि पृथ्वीचं मास, आणि जे स्मॉल एम आहे जी वस्तू त्या पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते ते आपण स्मॉल एम बघितलं. मास ऑफ ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आणि आपलं अंतर, आपली प्रत्येक वस्तू कुठे जाते? पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे जाते, सेंटरकडे जाते. हो की नाही? तर ती जी जाणारी आहे तर ते पृथ्वीच्या सेंटर पासूनचं आपलं अंतर जर घेतलं तर ते येणार डिस्टन्स. हे आपण आता सर्व कॅल्क्युलेट करून बघूया. आता इथं ऍक्ट काय होते मागे जातो. हे बघा, फोर्स इक्वल टू काय आलं? मास.
फोर्स इक्वल टू काय आहे मास. आपण पहिल्यापासून शिकत आलेलं आहे. फोर्स लक्षात राहत नाही म्हणून आपण काय करायचं, फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. पण इथे जे ऍक्सेलरेशन घेतलं जातं, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये घेतलं जातं ते काय आहे जी. हे दिसतंय सोम जी, बरोबर. तर हे काय घेतलं जातं जी. मग इकडे लक्षात घ्या, इथं आपण काय दिलं बेटा, इक्वेशन नंबर 1. इथं काय दिलं, इक्वेशन नंबर 2. लेफ्ट हँड साइडला इथं काय आहे आणि इकडे काय आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड जर सेम आहे तर राईट हँड साइड काय ना. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2. मराठीची सवय लागली, मी बोलणार होतो समीकरण 1 व 2 वरून, पण आता सायन्स आहे ना. तो फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जर कम्पेअर केलं, लेफ्ट हँड साइड सारखी म्हणून ही राईट हँड साइड सारखी आली बघा. m इंटू जी ही आली राईट हँड साइड आणि इथली राईट हँड साइड सांगता का मला, जी कॅपिटल M आलं लक्षात. जर इथं आपण बघितलं दोघं बाजूला, इथं स्मॉल एम आहे आणि इथं पण काय आहे स्मॉल एम आहे. हे डायरेक्ट पण कॅन्सल करू शकता, पण तुम्हाला सोपं वाटावं म्हणून हे काय केलं मी, हे स्मॉल जी राहू दिलं. जी एम अपॉन हे काय घेतलं आर स्क्वेअर, हे स्मॉल एम आहे आणि परत हे स्मॉल एम, हे दोघं काय झाले कॅन्सल. देअरफॉर जी इज इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. ही अर्थ ग्रॅव्हिटेशनलची तुमची फॉर्म्युला आहे. हा जी इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. यात आपण जर व्यवस्थित बघितलं तर जी ची किंमत काढायची, जी आपल्याला आधीपासून माहिती की 9.81 यायला पाहिजे लगभग. कॅपिटल जी ची किंमत माहिती आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल एम ची किंमत म्हणजे पृथ्वीचं मास आणि अंतर म्हणजे काय ना परत की तुमचं पृथ्वीच्या सेंटर पासूनचं अंतर किती आहे. तर बघा जी इज इक्वल टू कॅपिटल जी सांगा बरं किती आहे, 6. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. कसली व्हॅल्यू आली कॅपिटल जी, बरोबर. देन मास ऑफ अर्थ, पृथ्वीचं मास किती आहे 6 इंटू 10⁻²4. जवळून जातात डिवाइडला आर स्क्वेअर. 6400 किलोमीटरचं काल कन्व्हर्जन करून दाखवलं होतं तुम्हाला. 6.4 इंटू 10⁻6. आता परत ते रेस्ट टू द पॉवरचे ते जवळजवळ आणायचे. 6 ब्रॅकेट स्क्वेअर आहे यस, 6.67 इंटू 6 इंटू 10⁻11 इंटू 10⁻24. 6.4 हे दोनदा येणार इंटू 6.4 इंटू 6 इंटू 2 10⁻². तुम्ही कालच्या उदाहरणात व्यवस्थित बघा, मला आन्सर सांगा. चला वहीमध्ये बघा काय केलं होतं मग आपण. 6.4 इंटू 6.4 काय होतं 4096. आठवा 4096. 40.96 आपण टेबल पण तयार केला होता 40-96 चा. आणि 6.67 इंटू 6 इथं तो महेंद्रचा मास आला होता 75 किलोचा. पण मग तुम्ही मला सांगू शकता का 6.67 इंटू 6 किती आहे ना. हे बघा 6 7 ला 42, 4 6 6 ला 36 and 4 40 परत 4 6 6 ला 36 and 4 40 याला 40.02. हे पण आपण काय लिहिलं होतं रोहन इंटू 10⁻11 इंटू 10⁻24 इंटू हे 12 आहे ना, हे प्लस आहे बेटा. हे वर जातील न्यूमरेटरला तर काय होईल मायनस. 40.96 परत एक ठेवा. ओके. देन 40.02 हे -11 हे -12. चिन्ह मायनस मायनस जर चिन्ह सारखे असतील तर बेरीज म्हणजे काय ना 10⁻23 आणि हे 10⁻24 अपॉन 40.96. आता इथं बघितलं झूम कर बेटा. हे मायनस आहे हे प्लस आहे, दोघांचे चिन्ह वेगळे. चिन्ह वेगळे तर काय होणार
24 minus 23 subtraction वजाबाकी 40.02 into 10 raised to 1 upon 40.96 आणि मग हे एक डिजिट 10 ने गुणल्यावर 40 चं काय होणार 400.2 आणि हे 10 raised to 1 चं आता इथं कन्वर्ट केलंय आणि काय आलं 40.96. दोन पर्याय इथे एक पॉलिटिकली सांगतो. एक घरी जाऊन तुम्ही 40.96 टेबल तुमच्याकडे आहे त्याला भागाकार करून तुम्ही करू शकता किंवा ही व्हॅल्यू जी आहे तुम्ही ते पाठ करायला पाहिजे की कुठली आहे जी ची व्हॅल्यू इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये आलेली आहे 9.77 मीटर पर सेकंड. परत एकदा रिवाइज करून देतोय एकदम सोपं आहे. अर्ध्या मिनिटात रिवाइज करतोय बघा. F equal to GMM upon R square ही एक इक्वेशन आहे. हा एक महत्वाचा टप्पा झाला की F equal to mg हा दुसरा टप्पा आला. लेफ्ट हँड साइड दोघांची सारखी म्हणून राईट हँड साइड सारखी. त्याच्यातलं mm काय झालं G equal to काय आलं GM upon R square. GM आणि R म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, पृथ्वीचं मास आणि पृथ्वीचं सेंटर पासूनचं आपलं अंतर सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर इथं गुणाकार केलं, गुणाकार भागाकार ओके मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलं आणि त्याच्यानंतर हे रेज टू द पॉवरला ऍडिशन सबट्रॅक्शन करून आणि आपल्या आपण हे काय केलं 9.70 चालेल.